तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या संवैधानिक हक्क अधिकारांची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या निर्णय प्रक्रियेची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या शासन प्रशासनातल्या प्रतिनिधित्वाची चोरी आहे. तुमच्या या देशातील साधन संसाधनांच्या हिस्सेदारीमधली चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या नोकरीची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या फंडामेंटल राईटची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या संवैधानिक हक्क अधिकारांची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या संवैधानिक कर्तव्यांची चोरी आहे. तुमच्या संवैधानिक जबाबदारीची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या या देशाच्या संसाधनांची लुटमार आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे या देशाला पारतंत्र्यात ढकलणे आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुम्हाला गुलाम बनवण्याचा हा प्रकार आहे. म्हणून भाजपच्या नेत्यांनी मतांची चोरी करून सरकार बनवले आहे. हा देशद्रोहापेक्षाही खूप मोठा अपराध आहे. आणि म्हणूनच देशातील नागरिकांनी एकत्र येऊन राष्ट्रव्यापी जनआंदोलन केलं पाहिजे आणि या भाजपच्या नेत्यांना पळू सत्तेतून हाकलून लावलं पाहिजे. नेपाळसारखं नाही, संविधानाच्या चौकटीत राहून दौड़ा की इनको सत्ता से बाहर कर देना चाहिए. आलं लक्षात? कारण तुमच्या मतांची चोरी करून हे बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करत आहेत भाजपचे नेते. तुमच्या मतांची चोरी करणे म्हणजे तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुमचं मत, तुमचे हक्क अधिकार संविधानिक सगळे संपुष्टात येतात. मताचा अधिकारच नाही राहिला तर तुम्हाला कोणताही अधिकार राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याची चोरी, तुम्हाला समान अधिकार आहेत त्याची चोरी, तुम्हाला समान संधी आहे त्याची चोरी, तुम्हाला नोकरीचा अधिकार आहे त्याची चोरी, तुम्हाला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्याची चोरी, तुमच्या हक्क अधिकारांची चोरी आहे. तुमच्या मताची चोरी म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकारांची चोरी आहे. आणि म्हणून ही चोरी रोखण्यासाठी तुम्ही भाजपच्या नेत्यांना दौड़ा की सत्तेतून हाकलून लावलं पाहिजे. पळू सत्तेतून हाकलून लावा यांना. कारण तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या नोकरीची चोरी, तुमच्या हक्क अधिकारांची चोरी आहे. तुमच्या संवैधानिक हक्क अधिकारांची चोरी आहे. तुमचा फंडामेंटल राईट आहे मताचा अधिकार म्हणजे तुमचा सर्वोच्च अधिकार आहे, खूप मोठा अधिकार आहे. तुम्ही तुमच्या मताच्या जोरावर तुमचे लोकप्रतिनिधी विधानसभेत आणि विधान परिषदेत आणि लोकसभेत आणि राज्यसभेत पाठवत असता आणि तुमच्या मतांच्या जोरावर या देशाचं सरकार स्थापन होत असतं. याचा अर्थ जनता मालक आहे, नागरिक या देशाचे मालक आहेत, देशाचे मतदार या देशाचे राजे आहेत. आणि म्हणून आपण आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर, उपयोग आणि प्रयोग केला पाहिजे. आपल्या मताची चोरी होत आहे कारण EVM मशीनच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या आपल्या मतांची चोरी केली जात आहे. वोटर लिस्टमध्ये गडबडी करून आपल्या मतांची चोरी केली जात आहे. इलेक्टोरल बॉन्डचा पैसा वाटून आपल्या मतांची चोरी केली जात आहे. निवडणूक आयोगाला मॅनेज करून आपल्या मतांची चोरी केली जात आहे. आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडून आमदार खासदारांची खरेदी आणि फरोख्त करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन केले जात आहे. तुमच्या मतांची चोरी करून सरकार स्थापन करणे म्हणजे या देशावर डाका टाकणे आहे. तुमच्या मताच्या अधिकारावर डाका टाकणे आहे. तुमच्या संवैधानिक हक्क अधिकारांवर डाका टाकण्याचा हा प्रकार आहे. आणि हा गुन्हा देशद्रोहापेक्षा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे. आणि हा गुन्हा भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे. आणि म्हणून भाजपच्या नेत्यांना नेपाळसारखं नाही परंतु संविधानिक चौकटीत राहून यांना दौड़ा की सत्तेतून हाकलून लावलं पाहिजेत. मग ते देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, ते मोहन भागवत असतील, ते योगी आदित्यनाथ असतील, कोणीही असो, ज्यांनी मतांची चोरी केली आणि चोरी करून सत्ता हस्तगत केली यांना दौड़ा की सत्तेतून हाकलून लावलं पाहिजेत. त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभं केलं पाहिजेत. कारण आपल्या मताचं आपणच रक्षण करू शकतो. आपल्याला भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे मताचा, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. आणि म्हणून आपण आपले लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असतो. परंतु आपण ज्याला मतं देतो तो उमेदवार निवडून येत नाही आहे. कारण भाजपच्या नेत्यांनी निवडणूक हायजॅक केलेली आहे, निवडणूक आयोगाला मॅनेज केलेला आहे. इलेक्टोरल बॉन्डचा पैसा त्याचा
वारेमाप गैरवापर केला जात आहे, दुसऱ्यांचे पक्ष फोडले जात आहेत, मतदार याद्यांमध्ये घोळ केला जात आहे, असं करून आपल्या मतांची चोरी केली जात आहे आणि बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहेत ब्राह्मणवादी मनीवादी हे भाजपचे लोक. आणि म्हणून या भाजपच्या या नेत्यांना आपण पळू सत्तेतून हाकलून लावलं पाहिजे. तेही संविधानिक मार्गाने यांना धडा शिकवला पाहिजेत. त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्याची गरज आहे मित्रहो. तुम्हीच तुमच्या मताचं रक्षण करू शकता, तुम्हीच तुमच्या मताच्या अधिकाराचं रक्षण करू शकता. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. अन्यथा तुमच्या मताला जर किंमतच नसेल तर तुम्ही महागाई विरोधात बोलू शकत नाही, तुम्हाला नोकरी नाही म्हणून बोलू शकत नाही, बेरोजगार आहात म्हणून बोलू शकत नाही, तुमच्यावर अन्याय झाला तर साधा FIR सुद्धा दाखल केला जाऊ शकणार नाही. आणि म्हणून या बेलगाम झालेल्या भाजपच्या नेत्यांना सत्तेतून हाकलून लावण्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. जातीभेद, धर्मभेद, पंथभेद सगळं सोडून राष्ट्राच्या हितासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण आता एकत्र आलं पाहिजे आणि या भाजपच्या नेत्यांना पळू सत्तेतून हाकलून लावलं पाहिजे. कारण हे आपल्या मतांची, आपल्या सर्वांच्या मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करत आहेत. बेकायदेशीरित्या मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करणे हा खूप मोठा अपराध आहे. देशद्रोहापेक्षाही मोठा अपराध आहे हा. आणि म्हणून अशा या देशद्रोही भाजपच्या नेत्यांना जनतेने आता जनआंदोलन करून पळू हाणलं पाहिजे, पळू सत्तेतून हाकलून लावलं पाहिजे. तेही संविधानिक चौकटीतच यांना धडा शिकवला पाहिजे. लोकशाही मार्गाने संविधानिक चौकटीत यांना आपल्या मताच्या जोरावर यांना धडा शिकवण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन झालं पाहिजे. भारतीयांनो, आता तरी संघटित व्हा, आता तरी एकत्र या. वेळ गेली नाही, वाया गेलेली नाही अजून. कारण हे देशद्रोही भाजपचे नेते या लोकशाहीची हत्या करत आहेत, तुमच्या मताची चोरी करत आहेत. म्हणजे तुमचा हक्क, अधिकार, संविधानिक फंडामेंटल राईट तुमचा हिरावून घेत आहेत. तुम्हाला जर मताचा अधिकारच नाही राहिला तर तुम्हाला कोणताच अधिकार राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचा मताचा अधिकार वाचवण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. तुमच्या स्वतःच्या वाटणीचा लढा तुम्हालाच लढावा लागेल. प्रत्येकाला आपापल्या वाटणीचा, आपल्या हिश्श्याची लढावी लागेल. त्यासाठी रस्त्यावर यावं लागेल. त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करायला तयार व्हा. त्यासाठी डू ऑर डाय करा. जसं गांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात डू ऑर डाय केलं होतं. 1942 साली गांधीजींनी चले जाव केलं होतं इंग्रजांना. तसं डू ऑर डाय आपल्याला करावं लागेल. करो वा मरो आपल्याला करावं लागेल. लोकशाही वाचवायची असेल, स्वातंत्र्य वाचवायचं असेल, नागरिकांचे संविधानिक हक्क अधिकार आपल्याला वाचवायचे असतील, आपले मताचे अधिकार आपल्याला वाचवायचे असतील, आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावरची सुद्धा लढाई लढावी लागेल. या मनुवादी ब्राह्मणवादी नेत्यांच्या विरोधात आपल्याला एकत्र येऊन राष्ट्रव्यापी जनआंदोलन करावं लागेल आणि या भाजपच्या नेत्यांना दवडा की सत्तेतून हाकलून लावावं लागेल. त्यासाठी आता आपसातले सर्व मतभेद विसरा आणि सर्व एकत्र या. सर्व सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, भौतिक, भौगोलिक, वैज्ञानिक, रिसर्च विषयक सर्व संस्था, संघटनांनी, सर्व समाजातल्या सर्व बुद्धिजीवींनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व नेत्यांनी, सर्व कामगारांनी, सर्व श्रमिकांनी एकत्र येऊन, स्त्री पुरुष महिला सर्वांनी एकत्र येऊन आता हे राष्ट्रव्यापी जनआंदोलन केलं पाहिजे या भाजपच्या नेत्यांच्या विरोधात. आणि नेपाळसारखं नाही, परंतु संविधानिक चौकटीत या भाजपच्या नेत्यांना धडा शिकवला पाहिजे. आपण यांना पळू सत्तेतून हाकलून लावलं पाहिजे. त्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलनासाठी तयारीत राहा. सुनियोजित एका नेतृत्वात पद्धतशीरपणे आपल्याला हे आंदोलन करावं लागेल आणि यांना दवडा की सत्तेतून हाकलून लावावं लागेल. या भाजपच्या नेत्यांनी बेकायदेशीरित्या मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन केलेलं आहे. बेकायदेशीरित्या मतांची चोरी करून बेकायदेशीरित्या सरकार स्थापन करणे हा देशद्रोहापेक्षाही मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून या देशद्रोही भाजपच्या नेत्यांना जनआंदोलन करून धडा शिकवण्याची गरज आहे. संविधानाच्या चौकटीत राहून आपण जनआंदोलन करून या भाजपच्या नेत्यांना दवडा की सत्तेतून हाकलून लावलं पाहिजे. कारण तुमच्या मताची किंमतच राहिली नाही. तुम्ही ज्या चांगल्या उमेदवाराला निवडून देऊ इच्छिता तो उमेदवार निवडून येत नाही आहे. गुंड, बलात्कारी, घोटाळेबाज लोक निवडून येत आहेत. मनुवादी लोक निवडून येत आहेत. लोकशाहीवादी लोकच निवडून येत नाही आहेत. प्रामाणिक, इमानदार, समतावादी लोक निवडून येत नाही आहेत. चांगले उमेदवार निवडून येत नाही. कारण तुमच्या मतांची चोरी होत आहे. भाजपने तुमच्या मतांची चोरी केलेली आहे. निवडणूक आयोगाला मॅनेज करून
भाजपने तुमच्या मतांची चोरी केल्यामुळे चांगले प्रामाणिक लोकशाहीवादी, संविधानवादी, मानवतावादी, बहुजनवादी, कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी, समतेवर आधारलेलं राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रामाणिक उमेदवार निवडून येत नाही आहेत, तर देशाचे तुकडे करणारे हे ब्राह्मणवादी, मनुवादी तुमच्या मतांची चोरी करून निवडून येत आहेत. आणि म्हणूनच तुमच्या मताचं रक्षण तुम्हाला करावं लागेल, लोकशाहीचं रक्षण तुम्हाला करावं लागेल, स्वातंत्र्याचं रक्षण तुम्हाला करावं लागेल. स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सर्व भारतीयांनी आता एकत्र आलं पाहिजे. तुमच्या मतांची चोरी होत आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या हक्काधिकारांची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या फंडामेंटल राईटची चोरी आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या या देशातल्या शासन प्रशासनामध्ये जे प्रतिनिधित्व आहे तुम्हाला, त्या प्रतिनिधित्वाची चोरी होत आहे. तुम्हाला या देशातल्या साधन संसाधनांमध्ये जी हिस्सेदारी आहे, त्या हिस्सेदारीची चोरी होत आहे. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या संवैधानिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची चोरी आहे. आणि म्हणून ही चोरी भाजपाचे नेते करत आहेत, बेमानी करत आहेत. निवडणूक आयोगाला मॅनेज करून हे या देशासोबत गद्दारी करत आहेत, देशद्रोह करत आहेत. आणि म्हणून भाजपच्या या देशद्रोही नेत्यांना जनतेने आता जनआंदोलन करून दौडादौडा की सत्तेतून हाकलून लावलं पाहिजेत.